नमस्कार मित्रांनो, खूप साऱ्या दिव्यांगांचे असं झालं आहे की काही जणांचे पैसे आले आहे पण काही जणांचे पैसे नाही आले. ते पैसे का बरं नाही आले याचे प्रमुख कारणे पण असू शकतात. ते कारणे कोणकोणचे आहेत तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. मी 2-3 वेळा पण तुम्हाला सांगितलं आहे ते कारणे कोणकोणची आहे, पण आता ती कारणे आपल्याजवळ आलेली आहेत. तेच कारणे मी आज तुम्हाला सांगितलं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता, सर्व दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाची सूचना. विषय काय होता, दिव्यांग पेन्शन 2500 रुपये नियमित येण्याची प्रमुख 5 कारणे आणि उपाय. म्हणजे 5 कारणे त्यांनी सांगितलं आहे. ते कारणे कोणकोणची आहेत ते पण बघू घेऊ आपण. जसं संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेचे 2500 रुपये पेन्शन नियमित येण्याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत. सर्वांनी तात्काळ तपासून घ्यावे. पेन्शन बंद होण्याची 5 प्रमुख कारणे व उपाय. म्हणजे त्याचे कारणे पण दिले आहे आणि उपाय पण आपल्याला त्यामध्ये सांगितलं आहे. पहिलं कारण कोणतं होतं, UDID कार्डला आधार कार्ड लिंक नसते. मी त्यावर पण व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही बघितलं असेल, बघून घ्या. कारण काय, तुमचं UDID कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल तर पेन्शन थांबते. उपाय, तात्काळ स्वावलंबन कार्ड गव्हर्नमेंट या वेबसाईटवर जाऊन UDID आणि आधार कार्ड लिंक करून घ्या. CSC सेंटरवरून पण होईल किंवा आपण पण स्वतः पण करू शकतो. CSC सेंटरवर जाण्याची गरज नाही. 2 नंबरचा आहे, बँक खात्याला NPCI आधार सेडिंग नसणे. कारण पेन्शन DBTद्वारे येते. बँक खात्याला आधार सेडिंग नसलेले पैसे जमा होत नाही. तुमचं जर बँक खात्याला आधार सेडिंग नसेल तर पैसे येतच नाही. त्यावर उपाय काय, आपल्या बँकेत शाखेत जाऊन NPCI आधार सेडिंग मॅपिंग फॉर्म भरून घ्या. आधार लिंक आहे की नाही हे बँक पासबुक किंवा आणि नंबर पण दिला आहे 9999 डायल करून तपासा. म्हणजे नंबरचं कारण काय आहे, आधार कार्ड व UDID कार्डवरील माहिती जुळत नसणे. कारण काय आहे, जन्मतारीख लिंक यात तफावत असल्याची सिस्टम मिसमॅच दाखवते व पेन्शन रिजेक्ट होते. उपाय काय आहे, आधार व UDID वरील नाव व जन्मतारीख एक समान आहे का तपासा. म्हणजे तुम्ही तपासू शकता. चूक असल्यास आधार दुरुस्त करायचे असल्यास आधार सेंटरला भेट द्या किंवा UDID डिसेबिलिटी सर्टिफिकेटवर दुरुस्त करायची असेल तर जिथून सर्टिफिकेट तयार केले त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन दुरुस्त करून घ्या. तर 3 नंबरचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. कारण की माझे मित्र, त्यांचं फक्त जन्मतारीखचा शेवटचा अंक चुकला, म्हणजे 96 होती तर 97 UDID कार्डवर आली आणि आधार कार्डवर 96 आहे. तर ही मिसमॅच होते म्हणून त्याचे पेन्शन नाही आले. आणखी एक उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे मला एक कॉल आला होता. त्यांनी माहिती सांगितली की माझ्या वडिलांच्या नावामध्ये फक्त दिलीप राव आहे आणि UDID कार्डवर दिलीप आहे. तर यामध्ये पण खूप मिसमॅच होत आहे म्हणून तुमचे पैसे येत नाही. 4थं कारण काय, एकापेक्षा जास्त UDID कार्ड असणे. म्हणजे तुमच्याजवळ पण एखादं UDID कार्ड असेल एकापेक्षा जास्त, तर तसं पण होऊ शकते. कारण काय, काही लाभार्थ्यांचे जुने व नवीन असे 2 UDID कार्ड आहे. त्यामुळे सिस्टीममध्ये डुप्लिकेट एंट्री होऊन पेन्शन थांबते. उपाय काय आहे, UDID कार्ड जिल्हा रुग्णालय हॉस्पिटल कार्यालयात सरेंडर करा. फक्त नवीन UDID कार्ड आधार कार्डला लिंक हवी. म्हणजे जे पण तुमच्याजवळ 2 UDID कार्ड असाल आणि एक जुनं असेल त्याला तुम्ही आधार कार्ड लिंक करू नका आणि असेल त्याला तुम्ही सरेंडर करून द्या. 5 नंबरचं काय, तहसील जिल्हा स्तरावर माहिती अपडेट किंवा अप्रूव्ह नसणे. हे पण खूप महत्त्वाचं आहे. मी पण ही केलं आहे. कारण तहसील कार्यालयाच्या पोर्टलवर तुमची माहिती ऑथोरेशन झालेली नसेल किंवा तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून फायनल अप्रूव्हल मिळालं नसेल तर पेन्शन सुरू होत नाही. मी तुम्हाला पहिले पण सांगितलं आहे, तहसीलमध्ये जाणं गरजेचं आहे. तिथं आपली क्रॉस व्हेरीफाय चेक होतात. तिथं जर फायनल व्हेरीफाय आपल्याला मिळालं नाही तर आपल्याला पेन्शन येत नाही. उपाय काय, तहसील कार्यालयामध्ये जाणे, इथे संजय गांधी योजनेमध्ये तिथं जाऊन विभागामध्ये जाऊन लाभार्थी स्टेटस तपासणे, क्रॉस चेक होणार पुन्हा व तिथून मग क्रॉस चेक झाल्यानंतर तुम्हाला अप्रूव्हल लगेच मिळून जाईल. महत्त्वाचे काय, वरील 5 पैकी एक जरी चूक असली तर पेन्शन येणार नाही. ह्या 5 पैकी एक जर चूक तुमच्यामध्ये असली तर पेन्शन येणार नाही. सर्व माहिती बरोबर केल्यानंतर नियमित पुढील पेन्शन जमा होतात. म्हणजे तुम्ही ह्या 5ही चुका तुमच्यामध्ये नसल्या, तसे तहसीलमध्ये किंवा UDID कार्ड जास्त असते, आधार कार्डवर माहिती जुळणं, बँक खात्याला NPCI UDID कार्ड आधार लिंक नसलं, तर मी तुम्हाला सर्वात सोपी गोष्ट सांगतो की तुम्ही पोस्टाचं अकाउंट काढा.
त्याला ॲटोमॅटिक आधार सेटिंग होऊन जातात आणि सर्वात महत्त्वाची पेन्शन पण त्याच अकाउंटला येतात. कुठं तुम्हाला जायची गरज नाही. मी माझे पण पेन्शन पहिलं SBIमध्ये येत होतं, पण मी जेव्हा आधार कार्ड काढलं जेव्हा मी पोस्टाचं खातं काढलं तेव्हा माझ्यापासून पोस्टाच्या याच्यातच पैसे जमा होत आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.